नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण रात्रीच्या जेवणासाठी किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी अगदी झटपट होणारे मेथीचे धपाटे किंवा मेथीचे थालीपीठ कसे बनवायचे ते बघणार आहोत। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी एक पॅन घ्यायचा। आधी या पॅनमध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे। अख्खे धने असतील तर एक चमचा ते सुद्धा तुम्ही यावेळी टाकून घेऊ शकतात, पण मी पावडर वापरणार आहे त्यामुळे मी धने वापरले नाही आहे। छान हलकेसे आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। भाजले गेले की रूम टेम्परेचरवर गार करायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची पावडर करायची आहे। तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकतात। यामध्ये आपल्याला लगेचच 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या आणि 4 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे। हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। याचं वाटण तयार करून घेतलं आहे। आता एका बाउलमध्ये 1.5 कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। यामध्ये पाव कप आपल्याला चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। त्याचबरोबर 1.5 चमचा मी यामध्ये तीळ टाकलेला आहे। 1 चमचा भरून आपल्याला यामध्ये धना पावडर टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद आणि तयार करून घेतलेलं वाटण टाकायचं आहे। असं वाटण करून तुम्ही एकदा हे थालीपीठ करून बघा, खूप चविष्ट होतं। आपण धने आणि ओवा थोड्या कुटून घेतल्या त्यामुळे खूप छान लागतं। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता बघा इथे 2 कप बारीक चिरून घेतलेली मेथी आपल्याला टाकायची आहे। तर मेथी मी आधी निवडून स्वच्छ धुवून निथळून घेतली आणि मग चांगलं पाणी याच्यातलं निथळलं की अगदी बारीक कट करून घ्यायची आहे। यामध्ये 1 चमचा भरून आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यामुळे छान खुसखुशीत तयार होतात हे थालीपीठ। सुरुवातीला आपल्याला लगेच पाणी टाकायचं नाही आहे। आधी मेथी अशी चांगली यामध्ये मिक्स करून घ्यायची हाताने आणि मग थोडं थोडं करत पाणी टाकून ते टाकायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्यात आपण वाटण केलं त्यात मी थोडं पाणी टाकून ते आधी ॲड केलं आहे। आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण याचा गोळा मळून घ्यायचा आहे। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, निःशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर अर्धा ते पाऊण कप इतकं मला या ठिकाणी पाणी लागलेलं आहे। पाणी थोडंफार कमी जास्त लागू शकतं। तुम्ही बघू शकताय, खूप घट्टही नाही खूप सैलही नाही असा हा गोळा मी या ठिकाणी मळून घेतलेला आहे। दुपारच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे, किंवा रात्री बऱ्याचदा प्रश्न पडतो की काय करावं जेवणात, तर त्यासाठी सुद्धा हा उत्तम पर्याय आहे। यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिट रेस्ट करायला ठेवूयात। आता 10 मिनिट झाले आहे। आता आपण याचे थालीपीठ तयार करायला घेऊयात। तर एक असा स्वच्छ रुमाल आहे जो मी ओला करून घेतला आहे। यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं आणि यावर अजून थोडंसं आता मी पाणी लावून घेणार आहे करण्याच्या आधी। यातून आता एक गोळा घ्यायचा आहे आणि हाताने याला असं थापून घ्यायचं आहे। जेवढा बारीक तुम्हाला हा धपाटा किंवा हा थालीपीठ तुम्हाला थापता येईल तेवढं थापायचं। थापत असताना मात्र असा थोडासा हात ओला करून घ्यायचा आणि सर्वीकडे एकसारखा हा पसरवून घ्यायचा आणि असे होल करून घ्यायचे आहे, म्हणजे छान एकसारखे आपले हे थालीपीठ वाफून निघतात। आता एक लोखंडी तवा मी या ठिकाणी गरम करून घेतला आहे। यावर 1 चमचा तेल टाकायचं। तेल सर्वीकडे व्यवस्थित स्प्रेड करायचं आणि तयार केलेलं थालीपीठ आपण असं अलवारपणे सोडून घ्यायचं। सोडवत असताना वरतून थोडंसं पाणी टाकून तुम्ही सोडवून घेऊ शकतात। असं कुठे पीठ थोडंसं निघून आलं, रुमालाला लागून गेलं तर तिथे थोडंसं पीठ लावून आपण एकसारखे करून घ्यायचे। यावर झाकण ठेवायचं आहे। लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला छान वाफवून घ्यायचे आहे आणि आता आपण हे पलटवून घेऊयात। अतिशय चविष्ट तयार होतात। तुम्ही एकदा या पद्धतीने करून बघा। पुन्हा आपल्याला यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि याला छान आता शेकून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने सुद्धा। लहान मुलांना तर खूप आवडतात। अशा पद्धतीने असे छान पातळ हे थालीपीठ तयार करून द्यायचे, त्यामुळे ते आवडीने खातात। सॉससोबत खायला खूप छान लागतात किंवा तुम्ही लोणच्यासोबत चटणीसोबत खाऊ शकतात। अशा प्रकारे दोघंही साईडने आपल्याला हे थालीपीठ शेकून घ्यायचे आहे आणि गरमागरम सर्व करायचे आहे। तुम्ही नाश्त्यामध्ये सुद्धा सकाळच्या घाई गडबडीत बनवू शकतात। बऱ्याचदा आपल्याकडे थालीपीठाची भाजणी नसते, त्यावेळी असे ज्वारीच्या पिठाचे करून बघा। रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।